नमस्कार सर्वांना। आज आपण शिपचॅटवरती राहिलेले तुमचे निपुण स्तर निश्चिती करत असताना थोडासा यावेळी बदल केलेला आहे। त्या बदलानुसार आपल्याला कशा प्रकारे शिपचॅट ॲपवरती आपल्याला मार्क्स भरायचे आहेत किंवा तो स्तर भरायचा आहे या संदर्भात बघणार आहोत। सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलवर शिपचॅट ॲप ओपन करूया। या ॲपमधील पॅट महाराष्ट्र या साईडला गेल्यावर तुम्ही तुमच्या होम मेन्यूवर जावा। तुमचं लॉग इन ओपन होईल, तिथे तुम्ही होय म्हणा। आता मेनू ओपन केल्यावर विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा अशा प्रकारचा एक मेसेज येईल, त्याला क्लिक करा। आता तुम्हाला ज्या वर्गाचे अध्ययन स्तर भरायचा आहे त्या वर्गाचा आपल्याला ओपन करायचा आहे। आता मला 5वी इयत्ता 5वीचा अध्ययन स्तर भरायचा म्हणून मी 5वीला क्लिक करेल। तर सुरुवातीला तुम्हाला लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट 7 ग्रेड 2-5 अशा प्रकारे 2री ते 5वीसाठी तुम्हाला लिटरसी आणि न्यूमरसी असेसमेंट भरायचं आहे, त्यावर क्लिक करा। आता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही निवडलेल्या वर्ग 5साठी अवलोकन करा असं म्हणते, ते पुष्टी करा असं होय म्हणा। त्यानंतर पुढे गेल्यावर तुम्हाला तुमचा जो विद्यार्थी आहे तुमची माहिती भरली नसल्यामुळे तुमच्या विद्यार्थ्याच्या नावासमोर प्रलंबित अशा प्रकारचा एक मेसेज दिसेल। आता मी समजा हा पहिला विद्यार्थी आहे आणि या पहिल्या विद्यार्थ्याची मला या ठिकाणी अध्ययन स्तर भरायचा आहे, तर मी या ठिकाणी भरताना सुरुवातीला तो उपस्थित आहे की नाही, त्या ठिकाणी उपस्थित आहे। आता उपस्थित आहे म्हटल्यानंतर तुम्हाला मूल्यांकन सुरू करा म्हणते, त्यानंतर मूल्यांकन सुरू करा त्यावर क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन ऑप्शन तुम्हाला आता आलेले आहे। कारण मागे आपण भरताना मूल्यांकन सुरू करा म्हटल्यानंतर आपल्याला नुसते पटापट स्तर भरत आपल्याला पुढे जाता येत होतं, पण आता या ठिकाणी एक नवीन टॅब आपल्याला दिला आहे, त्याने सर्वेक्षण सुरू करा अशा प्रकारे तुम्हाला एक टॅब दिलेला आहे। तुमच्या आता लक्षात येईल की या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं एक सर्वेक्षण सुरू करा अशा प्रकारचं एक टॅब दिसेल। आता तुम्ही त्यावर क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे एक पेज ओपन होईल। त्याच्यामध्ये पहिल्यांदा वाचन म्हणजे पहिला आपले 4 स्तर आहेत, त्या 4 स्तराला तो विद्यार्थी कुठे आहे। आता वाचन या स्तरामध्ये आपल्याला जो शेवटचा स्तर आहे किंवा जो विद्यार्थी आता त्याने पूर्ण केलेला आहे त्या स्तरावर जाऊया। तर या ठिकाणी आपला आन्सर झालेला आहे लेखनवरती तो कोणत्या स्तरावर आहे त्याची नोंद करायची आहे आणि मग पुढे तो स्तर भरल्यावर जतन करा पुढे चालू ठेवा असा ऑप्शन येईल। त्यानंतर संख्याशास्त्रमध्ये ज्या स्तरावर आहे त्या स्तराला तुम्ही भरायचं आहे, जतन करा पुढे चालू ठेवा। आणि शेवटचा संख्या ऑपरेशन म्हणजे संख्येवरील क्रिया यावरील शेवटचा स्तर जो असेल किंवा ज्या स्तरावर विद्यार्थी असेल त्याची नोंद करायची आणि सर्वेक्षण पूर्ण करा। आणि यानंतर तुम्हाला एक मेसेज येतोय, तुमचे उत्तर सबमिट करून संभाषण पुढे सुरू ठेवायचे आहे का, तर खात्री करा। आता खात्री करा म्हटल्यानंतर तुमचा एक विद्यार्थी या ठिकाणी सबमिट केला आहे, त्याची माहिती संपूर्ण येईल, तो सबमिट केल्याची तारीख पण येईल। अशा प्रकारे आपल्याला इतर विद्यार्थ्यांची पण माहिती भरता येईल। अशा प्रकारे एक नवीन बदल शिपचॅट ॲपवरती झालेला आहे आणि त्या बदलानुसार आपल्याला निपुण स्तर भरायचे आहेत। आता आपला 15 जूनचा झाला की 30 जून या भरल्यानंतर आपलं काम पूर्ण होईल। धन्यवाद।